इंदापुरात सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था करू असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांबाबत केलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत। इंदापूर विधानसभेच्या जागेमुळे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा राजकीय वैर आहे। मात्र आता सुनेत्रा पवारांना पाठिंबा देताना लोकसभेला आम्ही मदत करू, विधानसभेला अजित पवारांनी आम्हाला मदत करावी अशी मागणी हर्षवर्धन पाटलांनी केली होती। प्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवर दावा केलेला आहे। मात्र इंदापूर विधानसभेची जागा सध्या अजित पवार गटाकडे आहे। आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा, तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे। ही साधी माफक अपेक्षा आहे की साहेब तुम्ही आता इथून पुढे इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या। या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा। हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो।